सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. हिवाळ्याला सुरुवात झाली आहे आणि हिवाळ्यात सगळ्यांच्या आवडीचे पेय म्हणजे चहा. तर या चहाला आपण चविष्ट आणि आरोग्यदायी असा बनवणार आहोत. अगदी मोजके मसाले वापरून हा चहा मसाला आपण बनवायचा आहे. महिना 2 महिने आरामात टिकतो. तर चहा मसाला बनवण्यासाठी मी इथे 2 जुड्या गवती चहाच्या घेतल्या होत्या. त्या धुवून स्वच्छ पुसून उन्हामध्ये छान वाळवून घेतलेल्या आहेत. त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. सुंठ सुद्धा मी 3 ते 4 अशा आपल्या बोटाच्या आकाराच्या काड्या ठेचून घेतलेल्या आहेत. आणि त्या आपल्याला ठेचून झाल्यावरती खलबत्त्याच्या दांड्याने अशा सोडवून घ्यायच्या आहेत. म्हणजे मिक्सरमधून फिरवताना मिक्सरच्या ब्लेडला काही होणार नाही. असे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुळशीची जुडी सुद्धा मी एक तुळशीची मोठी जुडी घेतली होती. एक मूठ आपल्या हातात पूर्ण बसेल एवढी तुळस होती. ती आता सुकल्यावर एक वाटीभर झालेली आहे. वेलच्या मी घेतलेल्या आहेत इथे 30 ते 35 वेलच्या आहेत. सुंठ पावडर एक छोटी वाटी 7 ते 8 चमचे आहे. लवंग मी इथे 25 ते 30 लवंग घेतलेले आहेत. काळी मिरी सुद्धा त्याच प्रमाणामध्ये घेतलेली आहे. बडीशेप 2 चमचे पोह्याचे आपले जे असतात तेवढी आहे. आणि दालचिनी आपल्या हाताचा एक बोट जेवढा असतं तेवढं पूर्ण एक वेडा दालचिनीचा आहे. आता हे सर्व कोरडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. फार जास्त भाजायचे नाहीये. सगळ्यात आधी गवती चहा भाजून घेऊयात. गवती चहा ऑलरेडी उन्हामध्ये सुकवलेला असल्यामुळे तो काही ओला नाहीये, पण जर थोडं काही मॉइश्चर राहिलं असेल तर ते सुद्धा निघून जातं. 1 मिनिटभर फक्त आपल्याला गरम कढईमध्ये ते परतून घ्यायचे आहे. फार काही त्याचा रंग बदलेपर्यंत ते परतायचं नाहीये. मिनिटभरातच त्याचा रंग बदलायला बघा सुरुवात होते. आता हे छान भाजून झालेलं आहे. हे आता एका ताटात मी काढून घेत आहे. गवती चहा भाजून झाल्यानंतर ज्येष्ठी मध घेतलेलं आहे. ज्येष्ठी मध तर सुक्कच असतं. पण हे जे सर्व मसाले आहेत ना, ते जर आपण 1 मिनिटभर भाजून घेतले, तर त्याचा स्वाद अजून खूप छान येतो चहा मसाल्यामध्ये. त्यामुळे 1 मिनिटभर तरी हे सर्व मसाले आपल्याला भाजायचे आहेत, जेणेकरून चहा मसाल्यामध्ये त्याचा स्वाद आणखीन जास्त चांगला येतो. तर 1 मिनिटभर ज्येष्ठी मध सुद्धा मी भाजून घेतला आहे. आता यामध्ये तुळशीची पानं घालून घेत आहे. ती सुद्धा आपल्याला अगदी मिनिटभर भाजायची काही गरज नाहीये, कारण ती खूप जास्त सुकली गेलेली आहेत. तर अर्धा मिनिट फक्त गरम होतील एवढीच मी ती भाजून घेणार आहे. तुळशीची पानं सुद्धा त्याच प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. आता सगळ्यात शेवटी वेलच्या घेत आहे. वेलची ही गुणधर्माने थंड असल्यामुळे थंडीमध्ये जर चहा मसाला आपण बनवत आहोत, तर वेलचीचं प्रमाण हे फार कमी घ्यायचं आहे. फक्त स्वादापुरतीच घ्यायचं आहे. कारण वेलचीचा गुणधर्म थंड असल्यामुळे ती शरीराला थंडावा देते आणि हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. त्यामुळे वेलचीचं प्रमाण हे कमी घ्यायचं आहे. आता राहिलेले खडे गरम मसाले, लवंग, काळी मिरी, दालचिनीचे तुकडे करून घेतले आहेत आणि बडीशेप घेतली आहे. बडीशेप सुद्धा गुणधर्माने थंड असल्यामुळे ती सुद्धा मी फक्त स्वादापुरतीच घेतलेली आहे. जेव्हा तुम्ही थंडीमध्ये चहा मसाला बनवता, तेव्हा जे पदार्थ तुम्ही वापरत आहात त्याचे गुणधर्म काय आहेत हे लक्षात घेऊन त्याचं प्रमाण आपल्याला कमी जास्त घ्यायचं आहे. जसं की बडीशेप आणि वेलची हे गुणधर्माने थंड असल्यामुळे जेव्हा उन्हाळ्यासाठी चहा मसाला बनवतो तेव्हा त्याचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे इतर खडे मसाल्यांपेक्षा. आता मिनिटभर हे सुद्धा सर्व मसाले मी परतून घेतलेले आहेत. हे पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये सगळ्यात आधी ज्येष्ठी मध फिरवून घ्यायचं आहे. फार जास्त पावडर अजिबात करायची नाहीये. हा असा असा थोडासा जाडसर जो वरती राहतो असंच आपल्याला ठेवायचं आहे. पावडर करायची याची अजिबात गरज नाहीये. चहा मसाल्यामध्ये आपल्याला हे असंच वापरायचं आहे. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि आता त्याच भांड्यामध्ये चहाची पात फिरवून घेऊया. चहाची पात सुद्धा सेम आपल्याला जाडसरच भरड करायची आहे. पावडर अजिबात करायची नाही. त्याची पावडर होणार सुद्धा नाही. तर ही सुद्धा मी अशीच जाडसरच ठेवलेली आहे. याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते. चहाची पात झाल्यावरती ही सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि एकदा ज्येष्ठ मधाची पावडर आणि आपण हे जे चहाची पात फिरवून घेतलेली आहे ते मिक्स करून ठेवूयात.
आता जे बाकीचे आपले खडे मसाले राहिले होते ते सुद्धा एकदा मिक्सर मधून जाडसर फिरवूनच घ्यायचे आहेत. वेलची आणि बाकीचे मिक्स आपले खडे मसाले हे सुद्धा भरडच करायची आहे, पावडर अजिबात करायची नाहीये. तुळशीची पानं सुद्धा याबरोबरच घातलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता की अशी सुद्धा मी जाडच अशी भरड ठेवलेली आहे. याचं कारण असं की जर तुम्ही पावडर केलीत ना तर चहा जेव्हा आपण गाळतो त्याच्याबरोबर ही पावडर सुद्धा कपमध्ये खाली उतरते आणि तळाला बसते. आता ही भरड याच्यामध्ये आपण मिक्स करूया गवती चहा आणि जे जेष्ठी मध आपण करून घेतलं होतं ते. सगळ्यात शेवटी सुंठ पावडर जी आपली होती ती यामध्ये ऍड करायची आहे. जर तुम्हाला जेष्ठी मध मिक्सरमध्ये फिरवायचं नसेल तर त्याची सुद्धा तुम्ही पावडर वापरू शकता. किंवा जर सुंठ तुम्हाला घरी तयार करायचं असेल तर आलं ठेचून उन्हामध्ये छान 4-5 दिवस कडक उन्हात त्याला सुकवून घ्यायचं आहे. तर घरच्या घरी तुमची सुंठ पावडर सुद्धा तयार होऊ शकते. आता हा चहा मसाला एका पॅकबंद एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला भरून ठेवायचा आहे. 2 महिने आरामात फ्रीजच्या बाहेर राहू शकते. 1 कप चहासाठी हा अर्धा चमचा चहा मसाला हा पुरेसा आहे. जर तुम्हाला स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर थोडा जास्त तुम्ही वाढवू शकता. तर आपला हा चहा मसाला रेडी झालेला आहे. आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि या हिवाळ्यामध्ये हा आरोग्यदायी चहा मसाला नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपी विथ फॅमिली या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.